विद्या पाटील यांची महिला बालकल्याण सभापतीपदी निवड. चंदगड तालुक्यात जल्लोष. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सत्ताकारणात सोमवारी मोठी राजकीय उलथापालथ घडली असून कुदनूर मतदारसंघातून निवडून आलेल्या सौ विद्या विलास पाटील बसरगे यांची महिला व बालकल्याण सभापतीपदी दमदार निवड झाली आहे. या निर्णयामुळे चंदगड तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मुसंडी मारत अनेक ठिकाणी आपली पकड मजबूत केली. कुदनूर मतदारसंघात विद्या पाटील यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करत उल्लेखनीय विजय मिळवला होता. त्यांच्या या विजयाने तालुक्यातील राजकीय समीकरणे आधीच बदलली होती. त्यातच आता सभापतीपदाची जबाबदारी मिळाल्याने त्यांच्या नेतृत्वाला अधिक बळ मिळाले आहे. जिल्हा परिषद सत्तास्थापनेत राष्ट्रवादी काँग्रेसने 3 महत्त्वाच्या पदांवर नियंत्रण मिळवत आपली ताकद दाखवून दिली. माजी आमदार राजेश पाटील व नंदिनी बाभुळकर यांच्या नेतृत्वाखालील गटाने निर्णायक भूमिका बजावत सत्ता समीकरण आपल्या बाजूने वळवले. दुसरीकडे काही मतदारसंघात भाजपला मर्यादित यश मिळाल्याने राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. जिल्हा परिषद कुदनूर मतदारसंघातील निवडणूक ही संपूर्ण जिल्ह्याच्या चर्चेचा विषय ठरला होता. एकाच बसरगे चंदगड गावातील विद्या पाटील आणि माजी सभापती ज्योती पाटील यांच्यात थेट सामना हाय व्होल्टेज लढत झाली होती. या अटीतटीच्या लढतीत विद्या विलास पाटील यांनी विजय मिळवत राजकीय समीकरणच बदलून टाकले. सभापतीपदी निवडीनंतर विद्या विलास पाटील यांच्या नेतृत्वाकडून महिला सक्षमीकरण, बालकल्याण योजना आणि ग्रामीण भागातील विकास कामांना नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे चंदगड तालुक्याला अधिक निधी व विकासाच्या संधी मिळतील असा विश्वास नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. ही निवड केवळ एका पदाची नसून चंदगडच्या राजकारणातील शक्ती समतोल बदलणारी ऐतिहासिक घटना ठरत आहे. त्यामुळे आगामी काळात तालुक्याच्या राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून पुढील घडामोडींवर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. महान कार्य न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड.